हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा हा सण स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने साजरा करतात। परंतु या निमित्त काही महिला गावांमध्ये व शहरांमध्ये वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करतात। त्यामुळे हा एक प्रकारे वृक्षतोडीसारखा पर्यावरण विरोधी प्रकार घडतो। हे लक्षात आल्यामुळे जिल्हा परिषद शाळा कोटेश्वर गेले 2 वर्ष वडाच्या झाडाची फांदी न तोडता शाळेमध्ये वडाच्या झाडाचे रोप आणून त्याची पूजा करतायत। यावर्षी या कार्यक्रमासाठी महिलांचा विशेष सहभाग होता। यावर्षी महाराष्ट्र शासनाचा एक पेड मागे नाम उपक्रम वटपौर्णिमेचे औचित्य साधून राबविण्यात आला। या दिवशी कोटेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हर्षदा सावंत यांनी नर्सरीतून आंबा कलमाची रोपे आणून ती सर्व स्त्रियांना वितरित केली। या रोपांची लागवड आईच्या नावे करून जोपासना करण्याचे आवाहन केले। तसेच प्रत्यक्ष सोहनी यांच्या शेतामध्ये सर्व महिलांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देऊन झाडांची लागवड सुद्धा करण्यात आली। शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उपस्थित महिलांनी पुढील प्रार्थना म्हणून पर्यावरण रक्षणाची ग्वाही दिली। आम्ही चालवू हा